नमस्कार. श्रावण सोमवार निमित्त आपण एकदम झटपट होणारे उपवासाचे आप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. खूप लवकर बनतात आणि खायला देखील खूप चविष्ट लागतात. जर तुमचे आप्पे आप्यापात्रात चिकटत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली आहे, त्यामुळे तुमचे आप्पे खाली चिकटणार नाहीत. तर तुम्ही पाहू शकता वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत आप्पे आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आता मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर यामध्ये मी अर्धी वाटी साबुदाणा टाकला आणि 2 ते 3 मिनिटं याला मंद आचेवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं झाले. आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊन थंड करायला बाजूला ठेवून देते. आता त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी भगर टाकते. काही ठिकाणी याला वरई देखील म्हणतात. आता ही देखील आपण 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती चांगली भाजून घेऊ. जास्त पण तुम्हाला भाजून घ्यायची नाही, एकदम हलक्या हाताने मी भाजून घेतली. आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि ही सुद्धा 5-10 मिनिटं आपण थंड करून घेऊया. आता साबुदाणा आपला थंड झाला आहे. आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता त्यामध्ये मी अर्धी वाटी भाजून घेतलेला साबुदाणा टाकून घेते. जास्त गरम असताना टाकायचा नाही, नाहीतर चांगली पावडर बनणार नाही. तर पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बारीक पावडर मी बनवून घेतली. बारीक रव्यासारखी अशी पावडर आपली तयार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पावडर बनवून घ्या. आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी 1 वाटी भगर टाकते आणि ही देखील आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. एकदम बारीक पावडर आपण बनवून घेऊ. तर अशा प्रकारे बारीक पावडर आपली बनवून तयार आहे. आता मी ही एका बाउलमध्ये काढून घेते. पहा, एकदम बारीक झाली आहे. आता मी एका बाउलमध्ये ही काढून घेतली. आता साबुदाणा पावडर पण आपण तयार केलेली ही सुद्धा याच बाउलमध्ये मी टाकून घेते. आता ही मी टाकून घेतली. आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात मी 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या सुद्धा बारीक करून घेऊयात. तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या. हे पहा, अशा पद्धतीने आपण बारीक पेस्ट बनवली आहे. आता ती सुद्धा मी याच बाउलमध्ये टाकून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. इथे मी थोडासा भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. इथे तुम्ही दाटसरच कूट घ्या, जास्त बारीक पण घेऊ नका. आणि आता 1 वाटी आपण यामध्ये दही टाकून घेऊया आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एक 2-3 मिनिटं आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून घ्यायचं आणि याला व्यवस्थित फेटाळून घ्यायचं. एकदा जास्त पाणी घालू नका, नाहीतर मिश्रण आपलं एकदम पातळ होऊन जाईल. जसं लागेल तसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया. इथे मी 2 ते 2.5 वाटी पाणी वापरलं आहे. आता हे व्यवस्थित आपण फेटाळून घेऊया. हे तुम्ही मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकता. हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला बनवायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. एकदम परफेक्ट आपलं तयार आहे. हे पहा. आता यामध्ये मी थोडासा चिमूटभर सोडा घालते. जर उपवासाला सोडा जमत नसेल तुमच्याकडे तर नाही टाकला तरी काही हरकत नाही. हे तुम्ही अर्धा तास तसंच झाकून ठेवून बाजूला ठेवा. यामुळे सुद्धा आप्पे टम्म फुगले जातात. आता मला खूप इन्स्टंट बनवायचे होते म्हणून यामध्ये मी चिमूटभर सोडा टाकला आणि तो एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतला. इथे मी 5 मिनिटापूर्वीच आप्पे भांडं गॅसवर ठेवलं होतं, ते व्यवस्थित गरम झालं. आधी यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. आपल्या आप्पे पात्राला खाली चिकटू नये त्यासाठी आपण एक ट्रिक्स पाहणार आहोत. ती म्हणजे आपले आप्पे खाली चिकटू नये त्यासाठी आपण आप्पे पात्र 5 मिनिटापूर्वीच गॅसवरती चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपण थोडं पहिल्या वेळी जास्त तेल टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर तयार केलेलं मिश्रण आपण एक करून हे आप्पे पात्रात टाकून घ्यायचं आणि आपण सोडा टाकला की लगेचच आपण आप्पे पात्रात टाकून घ्यायचे, नाहीतर ते टम्म फुगणार नाहीत. तर अशा प्रकारे आपण आप्पे पात्रात हे मिश्रण टाकून घेतलं. आता हे 2-3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती याला चांगलं वाफवून घेऊयात, म्हणजे वरून क्रिस्पी होतील आणि आतमध्ये देखील चांगले शिजले जातील. आता पुन्हा एकदा वरून तेल टाकते, म्हणजे आपल्याला हे आप्पे खाली चिकटणार नाहीत, बाहेर निघायला मदत होतील. आता पुन्हा 3-4 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती याला चांगलं वाफवून घेऊया. हे पहा, एकदम पटकन आपले आप्पे
हे निघतायत पहा, बिलकुल खाली चिकटले नाही आहेत. अशा प्रकारे मी सगळे आप्पे मी काढून घेते. आता दुसऱ्या बाजूने पलटून याला आपण भाजून घेऊया. कसला छान कलर आला आहे पहा. अशाच पद्धतीने तुम्ही देखील याला भाजून घ्या. पुन्हा एकदा मी दुसऱ्या साईडनी 4-5 मिनटं ठेवले आणि हे बघा तयार आहेत आपले आप्पे. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. खूप छान कलर आला आहे आणि बिलकुल आप्पे आपले खाली चिकटले नाहीत. अशाच प्रकारे तुम्ही बनवून पहा, बिलकुल आप्पे खाली चिकटणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते. माझे सुद्धा अगोदर खूप आप्पे खाली चिकटायचे, नंतर मी ही ट्रिक्स वापरली. नंतर पहा एकदम मस्त मऊ लुसलुशीत आप्पे आपले झाले आहेत. चाकूच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने तुम्ही आप्पे पलटून घ्या आणि दोन्ही पण साईडनी व्यवस्थित भाजून घ्या. आता ही मी दुसरी बॅच आहे, ही पहा, ही सुद्धा कसली भारी झाली आहे. एकदम वरून क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत होतात. आता हे देखील मी पलटून घेतले आहेत. हे माझं आप्पे पात्र थोडं छोटंसं आहे. यामध्ये 7 आप्पे बसतात. जर तुमच्याकडे मोठं असतील तर त्यामध्ये पटकन आप्पे जास्त तयार होतील. आता हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढले. पहा इतका मस्त कलर आला आहे. अशा प्रकारे सगळे आप्पे मी बनवून घेतले आहे. खरंच सांगते खूप छान लागतात आणि इतके पटकन बनले जातात. तर अशा प्रकारे तुम्ही देखील हे उपवासाचे आप्पे नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन खमंग आणि चटपटीत रेसिपीमध्ये. तोपर्यंत घरगुती खा आणि निरोगी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार.